मोक्ष देईल ज्ञान ते तर किर नाही आन, परी तेची थारे ऐशे मन शुद्ध व्हावे. विरक्ती वाचवणी काही ज्ञानाशी तगणीची नाही. अहो ज्ञान कुठून बाहेरून थोडं आणायचं आहे, बोध कुठून बाहेरून आणायचं आहे का? आहेच. जेवढं ज्याचं चित्त शुद्ध झालं त्या ठिकाणी त्याला ज्ञान आपोआप प्रगट होतं, हृदयात त्याच्या प्रगट होतं. कोणीतरी फक्त थोडं सांगावं लागतं. मग मन शुद्ध करायचं असेल तर त्याच्याकरता मार्ग काय? ते म्हणतात मनशुद्धीच्या मार्गी जे विजयी व्हावे वेगी. वेगाने जर विजय प्राप्त करून घ्यायचा असेल, वेगाने मन शुद्ध करायचं असेल तर कर्म सबळा लागी आळसू न कीजे. कर्म करायला आळस करू नका. सगळी कर्म नित्यनैमित्तिक कर्म व्यवस्थित करा, फलाचा त्याग करून करा. लवकर लवकर तुमचं चित्त शुद्ध होऊन जाईल. कर्म सबळा लागी म्हटलंय. कर्म हे काय आहे? बलवान आहे. इतकं सबळ आहे कर्म. तुम्ही कर्माला कमी समजू नका. ते म्हणतात नुसतं ज्ञान ज्ञान करू नका, कर्म किती श्रेष्ठ आहे ते सांगतात. पूर्वमीमांसकांनी खंडन केलं आहे. कर्मच किती श्रेष्ठ आहे दाखवून दिलं आहे. कर्माने काय काय होतं. अहो यज्ञामध्ये आहुती दिल्याबरोबर यज्ञ नारायण प्रगट होतो. यज्ञ नारायण संतोष पावला, प्रत्यक्ष तो आला कुंडातून. घ्या प्रसाद दशरथ महाराज. आणि देवाला जन्म दिला कोणी? अहो कर्माने. देवाचा अवतार. कर्म काय सामान्य समजता का तुम्ही? यज्ञ केल्याबरोबर पाऊस पडतो असे काही यज्ञ आहेत. कारिरी याग नावाचा. यज्ञ केल्याबरोबर पाऊस पडतो. कर्मामध्ये फार मोठं सामर्थ्य सांगितलं त्यांनी. म्हणून पुराणामध्ये सुद्धा आपण पाहतो किती यज्ञामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून कर्म सबळा लागी आळस नु की जे बलवान कर्म आहे. कर्माने काहीच अवघड नाही त्यांचं म्हणणं आहे. कर्माने तुम्हाला काही प्राप्त करून घेता येतं. ईश्वर वगैरे काही न मानत ते. कर्म. तुम्हाला काय पाहिजे? मोक्ष पाहिजे? कर्म. तुम्हाला स्वर्गात जायचं आहे? कर्म. तुम्हाला हे लोकातलं काय मिळवून घ्यायचं आहे? अहो काही मिळवता येतं. सगळी कर्म त्यांनी सांगितलीत त्याच्याकरता. अमुक कर्म करा तमुक मिळेल, तमुक कर्म करा अमुक मिळेल. आणि तसं यथासांग जर कर्म केलं तर ते प्राप्तसुद्धा होतं. कर्म सबळ आहे. ते पूर्वी घडलेली घटना. दुंडा महाराज गेले आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी गेल्या. गुरुवारी बाबा सांगत असतात. ते म्हटले मी तिथं बसलो होतो, गोरी शास्त्री आले माझ्याकडे. म्हणले काय मारुती बा, धर्मशास्त्र खोटं आहे का? म्हणले खरं आहे का नाही? खरं करून दाखवलं का नाही धर्मशास्त्र? काय पतीचा वियोग झाल्याबरोबर पतिव्रता गेली. म्हणून कर्म सबळा लागी आळसू न की जे. कर्मामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणून त्यांचं म्हणणं आहे फक्त कर्मच करा. योग्य आहे. फक्त चुकतं काय? ते देवाला मानत नाही, ते चुकतं. आणि कर्तृत्व अभिमान फलासक्ती आणि ज्ञानाचा निषेध करतात, हे चुकतं. म्हणून शंकराचार्यांनी शेवटी काय केलं? सगळी मतांचं जे आम्हाला ग्राह्य आहे ते घेतलंय, पण ते जे आम्हाला ग्राह्य नाही किंवा जे वेदाच्या विरोधात चाललं, जे मोक्षाच्या विरोधात चाललं ते बाजूला केलं. यांचं कर्म घेतलंय ना, आचार घेतलाय, पण आचाराबरोबर नुसती कर्मठता ती नाही घेतली आचार्यांनी.
म्हणून आता देव हे मत मुद्दाम सांगतायत अगोदर, आणि मग देव स्वतःचं मत पुढे सांगणार आहेत. कर्म पण केलं पाहिजे, कर्म सोडलंही पाहिजे, पण कर्म कसं सोडलं पाहिजे, कर्म कोणतं केलं पाहिजे, कर्म करताना मनात भाव कोणता पाहिजे, कर्माचा अहंकार कसा सोडायचा आहे, फलाची आसक्ती कशी सोडायची. नुसतं फलाची आसक्ती सोडा, पण ईश्वर घेतलाच नाही, कशी सुटेल. ईश्वरार्पण कर्म करायचं आहे पुढे. हे सगळं 18व्या अध्यायात पुढं सांगणार आहेत. परंतु आता हे मत चाललेलं आहे, मात्र मीमांसकाचं मत चाललेलं आहे, पूर्वमीमांसकाचं. ते म्हणतात, भांगाराथी शोधावे तरी आगी जेवी नो बघावे, का आरसया लागी साचावे अधिक रज. भांगाराथी शोधावे. भांगार म्हणजे काय? काय भांगार म्हणजे? नाही रे, कशाला सोनं म्हणतात त्याला माहिती आहे ना. भांगार म्हणजे, भांगार माहिती आहे ना. काय रे भांगार म्हणजे काय? अरे आपण भांगार विकतो की नाही, बरोबर आहे ना. झोपला काय मधला? तो खालीच बघतोय, तो वर बघत नाही आता भांगार विचारल्यामुळे. जाऊ दे, नाही तो उद्यापासून तुम्ही यायचे बंद होताल. पण अज्ञान राहिलेलं बरं का अज्ञान गेलेलं चांगलं? थोडा अपमान झाला तर पण अज्ञान गेलं पाहिजे. भांगार शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये काय? सोनं आहे, अनेक ठिकाणी बरं का. मग भांगार आथी शोधावे. सोन्याचं शुद्धीकरण करायचं असेल तर काय करतात सांगा मला? सोनं शुद्धी कसं करतात सोनार दादा? त्याला कशात टाकतात? अग्नीमध्ये टाकतात. आणि अग्नीमध्ये ते सोनं तापवलं की आपोआप त्याच्यातली अशुद्धी बाजूला निघते आणि सोनं काय होत राहतं? शुद्ध होत राहतं. भांगाराथी शोधावे तरी आगी जेवी नुबगावे. मग आगीचा उबग धरून चालेल का? नाही नाही, मला सोनं तर शुद्ध करायचं आहे, पण मी अग्नीत टाकणार नाही. होईल का शुद्ध? शुद्ध करायचं तर असेल सोनं तर कुठं टाकावं लागेल? हे सोनंच आहे सगळं, पण आगीत टाकल्याशिवाय शुद्ध होत नाही. म्हणून प्रत्येकाला कुठून जावं लागतं? ज्याला काही बनायचं जीवनामध्ये. हो, चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. गाथ्यातला आहे ना, गाथ्यात आहे ना. ताटीच्या अभंगात आहे. काय अभंग आहे तो? सोपी गोष्ट नाही. तसं कर्म हा अग्नी आहे, लक्षात ठेवा. आणि ज्याला शुद्धी प्राप्त व्हावी असे वाटत असेल त्याने पहिली जीवनात कर्म करावी लागतील. मी कर्म करणार नाही आणि लगेच मी शुद्ध होईल, मी लगेच नुसतं आलेल्या ज्ञानच प्राप्त करील. काय? ब्रह्म जैसे तैसे पणे आम्हा ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वडील भूतेचारी. हात आपला आपण लागे त्याचा करू नये खेद. जीभ दाताने चावली चणे खावे लोखंडाचे. मन मारून उन्मन करा ताटी उघडा. पहिलेच अभंगात सांगितलंय. संत योगी पावन मनाचा साय अपराध. विश्व रागे झाले वन्नी, शब्द शस्त्रे झाले क्लेश. मग शुद्ध होईल. हे अग्नीत टाकणंच आहे, लक्षात ठेवा. म्हणून कर्म हा अग्नी आहे. कर्म आपल्याला शुद्ध करत राहतं. नित्यनैमित्तिक कर्म आपण रोज जर केलं, फलाची इच्छा ठेवून केलं तर शुद्धी होत